काल ती मस्त हिंडलो फिरलो गड्या, बरं पाऊस नाही झाला आपल्याला हिंडायले. मस्त हिंडलो फिरलो इकडे तिकडे, मस्त मजा केली. घरी आलो वा, अंगिंग धुतलं आणि इकडे ऑफिसले आलो. काय करसा, बॉस म्हणे अजून आले नाही तुम्ही, हिंडले फिरले चालले आणि आलेच नाही. हा वा, मी बी रात्री लय आलो, 12 वाजता आलो ना घरी. रात्री 12 वाजता आलो घरी, गेलो झोपलं, झोपत नाही. सकाळी 7 वाजता उठलो, अंगी धुतलं, ऑफिस मध्ये आलो. काय करतात नाही आलं, बस बोलत होते. आता आलो गेलो, आता मस्त कामगिम करू. बॉस आले की बॉसले म्हणू धन्यवाद. काल ती मस्त हिंडणं झालं, एक नंबर हिंडणं झालं. असं तर कुर्दीसने हिंडणं झालं. तेव्हा त्या बॉसनं फक्त एक पोरगी पाहून दिली, झालं माझ्या एकदा लग्न करून द्यायला पाहिजे बॉसनं. झालं मग काही वांधा नाही आपलं. पुरीन सुरीन बायान येन हे दिसते तुला, लफडे लुपडे धंदे. चांगले संस्कार आहे की नाही ते बापान शिकवतो घ्या. ते बाप बी तसं तूच ते निघाला हराम करा. नाही मा बापापेक्षा तर मी किती पटणं चांगला. बाप तर लय हराम करत होता. आपण तर बाया पाहून दिला, मी तर किती चांगला आहे, मी तरी पाहतो. हा बापा, त्या बापापेक्षा बेकार आहे तू. त्या बाप नंबरी तू 10 नंबरी आहे. त्या बापापेक्षा खूप नंबरी निघला तू. काय करसा, थांब बॉसले ते भाऊ आली की ते लग्नच लावून द्यायला. थांब तू जरा आता. जाऊ दे, ते लफड्या लुपड्या गोष्टीचा बंद कर. आता देवधर्माच्या गोष्टी करू जाऊ बाबू, चांगलं ज्ञान गिन करू बाबू. तू सुतमारी घ्या, बाया पाहणारा, पोनी पाहणारा, लफडे करणारा, देवाचे नाव घेतो म्हणता. हा काही बाबा, जमीन वरची खाली होऊन जाईल पण तू बदलशील नाही, एवढा बेकार आहे तू. नाही नाही, मी आजपासून बदलतो. आजपासून देवाचं नाव घेत जाईन मी. श्रीराम जय राम, जय जय राम, जय श्री महाकाल. आजपासून मी देवाचं नाव घेत जाईन. आज पुरी पुरी लफडे मुपडे सगळं बंद. काय करशील, लफड्या लुपड्यात काही पडेल नाही बाबा, कोणी चांगलं म्हणत. पाहतो मग आजपासून कसं आहे काय की लपडे लपडे सुधारता का तू. साले हराम करा तू, काही सुधारशील नाही. पण मग घे बा देवाचं नाव, पाहू आजपासून काय होते. आता बॉसले सांगतो बा तू सुधारला चांगला आज. बॉस बी लवकर नाही आले, त्या कालजी लवकर नाही आले, आज बी लवकर नाही आले. काय चालू काय, बॉस बॉस थकलेच, झोपून राहिले असतील. सण काही येता की नाही आज काम येत वा वा येतील पण आज. बॉस याशिवाय राहते का, चिकट बॉस याशिवाय राहते का. काल हिंडला फिरला पण आज उठीन, पण येईन म्हणजे येईनच. दाजा पुढे येईन पण येईनच. ऑफिसमध्ये सगळं पाहायला, काम गिम कसे करू आले, काय करू झाले, बसेल तर आहे. आले की नाही सगळे काम येत. आले का रे चुतमारी जेव झोपले गिपले की नाही रात्री? काही लवकर आले बाबा, अगदर आले तुम्ही. हा तुमच्या अगदी या नाही का आता बापा, तुम्ही शेत आले असता साले हो, हिंडले फिरले सण निजले, माझ्यापेक्षा उशीर आले. हा तुम्ही लवकर यायला पाहिजे की मी लवकर यायला पाहिजे? तुमच्या सध्यापेक्षा लवकर आलो बा आम्ही. बापा तुम्ही शोधलं असतं आम्हाला, काय करसान बापा. अजून उशिरा कधी आला असं म्हटलं असतं. हिंडले फिरले साले, सण पसरले, आलेच नाही. साले सुतमारी आलेच नाही. चालले तुम्हाला हिंडून फिरून काहीच फायदा नाही. तुम्ही इथले बेकार आहे की तुम्हाला काय सांगा आता. दोघं जणही म्हणता एवढं हिंडून फिरून पैसे खर्च केले मी ना. 10,000 रुपये, दोघंही 20,000 रुपये खर्च केले. 10,000 30,000 रुपये खर्च केले तरी चालले मा नाव घेत नाही तुम्ही. लय बेकार. थांबा तुम्ही, डबल नेतो तुम्हाला हिंडेल. थांबा सगळ्या नीन पण तुम्हाला नेणार नाही हिंडवायले. आहे सर, मला माफ करा, मी गंमत करू आलो सर. म्हटलं पाहू काय म्हणता सर. सॉरी सॉरी सर, मी गंमत करू सर. म्हटलं पाहू सर काय म्हणतो. सॉरी सर. जाऊ द्या, विजय सोळा. आपली फाईल अपलोड केली की नाही दोघांना? आपले कामं राहिले कालचे. काल जेव्हा हिंडायला गेलो तर कालचं काम आज करून घ्या दोघं जण आहे ना. तर लोक सुट्टी भेटणार नाही. आज 8 वाजेच्या पुढे जा लागेल घरी. ते काही असो, ते तुमचं काही असो, तुम्हाला 8च्या पुढेच घरी गेल्या जाणार आहे. 8च्याच पुढे तुम्हाला सुट्टी दिल्या जाणार आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला सुट्टी मिळणार नाही. तुमचे बाप मरो की तुमची आजी मरो. हो सर, मा बाप तर मेला, पण माय मेलीत मला जा लागलं. मग मी का कसं काय करू सांगा बरं तुम्हीच. हा मला जा लागलं कधी अर्जंट घरी, काही काम गिम कधी पडलं तर. त्या बाप तर मेला शिनाच्या कलंकून. तू काय तसंच मरतं. ती मायला जाऊ दे ना. आता ती माय मेलीत मेली. आता काय लग्न करून टाकू ती बाबू. वापस लेकरं बाकर होतीन तुले. संसार लागून देईन त्या मागे. कुठे टेन्शन घेते मी माय बापाचं. कुठेही डोक्याला ताण लावत बस. नाही बाप्पा, मायगी मेली गेलीत काय करता बाबा. भलं मायला कधी मेली तर असं ऑर्डर कधी दिला चाललं जाईन बाप्पा मी घरी. काय करसान बाबा, नोकरी मेन आहे की माय मेन आहे, काय करसान. त्याला ती माय खरं थोडी मेली. आता विषय झाला आपला की कोणाची माय मरो की काही हो, घरी जायला सुट्टी भेटणार नाही म्हणजे नाही. 8च्या पुढे जायला भेटली. मी असं म्हणून आलो, ती माय थोडी मेली. काही माणूस आहे गळ्या तुम्ही, काही डोकं नाही गळ्या तुम्ही. झाले निघा भद आहे. नाही हो सर, 8च्या अगोदर काही सुट्टी देता बाबा. त्याच्या बाप तर काय दलिंदर निघला. त्याची माय तर चांगली आहे. माय तर माय बाबा बी चांगले आहे. सगळं चांगलं आहे. मला देजा बा सुट्टी गिट्टी काय असली इथल्या अडचणी घडतं तर बाप्पा 8च्या पुढे जातो. तसं काही अडचण येत नाही म्हणा. साले आताच ऑफिसमध्ये आले आणि हे निघीन ते निघीन त्या कारणानं बाहेर जाणार आहे तुम्हाला. काही बोलता का साले हो. आपला विषय चालू झाला की फक्त 8च्या बादच तुम्हाला सुट्टी. काही मरो की टरो. तुम्हाला तर बाबा मरायच्या वाट पाहाल तुम्ही सुट्टीसाठी. नाही हो सर, मरायच्या वाटकाल पाहू. माय एक लुती तरी राहिला फक्त. आता काय करतात, माय कधी मिलीत मग स्वयंपाक कोण करीन, तुम्ही करसान का सांगा बरं. माय सुतमारीच्या ऑफिसचे कामधंदे सोडून ते स्वयंपाक करू का मी? असं म्हणणं काय? तू स्वयंपाक करायला होता का मला? तू आता एवढा मोठा बॉसान मी मग पोच काय, तू मला स्वयंपाक करायला होता का? सर मी एक्झाम्पल सांगू जर माय मेली तर कधी तुम्ही स्वयंपाक करसान काय? मला लवकर तुम्ही बायको विकू पाहून द्या बरं. सर आता हाच म्हणे की बायको इकडून नाव काढणार नाही, मग करून मी लग्न. मी आता चांगलं देवा धर्माचे नाव घेत जाईल. नाव घेतात तुम्ही लागे, जे श्रीराम म्हणजे गजानं नाव घेतात ते लागे. की जसं मी पोरगीचं नाव घेणार नाही, काहीच नाही. साला इथला लबाड करून खूप बेकार म्हणे साला हा.
बेकार तर आहेच म्हणे तू साला तुका सुधरते त्या बाप्पासारखाच निघला तो त्याच्या बाप नंबरी तर हा 10 नंबरी निघेला काय करसा ना बू हा ऐकतच नाही कोणा दादा मला पोया टाकायचं म्हणते साला हरामखोर किती बेकार निघला म्हणे सांग बरा नाही हो सर मजाक चालू होती सर गंमत करू राहिलो सर मी आता देवधार्मिक झालो जय श्रीराम जय गजानन आता हे देव आहे म्हणे माये आता मी चांगला संस्कारी माणूस झालो आता मी चांगला जगतो सर असं न म्हणाल सर तुम्ही आता आजपासून मी चांगलं जीवन व्यक्त करतो सर मी फाईल अपलोड केली सर तुम्ही पाहता का मग फाईल की मग पायसान दादा तुम्ही बातमध्ये पाहिजे ना मला थोडा व्यस्त मी आता याच्यासोबत बोलू आलो जरा फायदे गेली याच्या चक्कर तुम्ही अपलोड करू आली की काय साले हरामखोर काही अपलोड करतील नाही बेकार आले दोघं जण हे हां सर मग मी बातमध्ये दाखवीन सर तुम्ही तुम्हाला फाईला कोणती पोरगी चालली बाहेर पावदे सारी चांगली सुंदर आहे का पावदीवर मला आहे का चांगली पोरगी चांगली टॉप मॉडेल असेल तर बाहेर अरे बापा हे तर लय उंदरी पोरगी आहे मा बायकोपेक्षा उंदरी झाली का उंदरा गांडी झाली काय करता ना भाऊ आता आपू मा बायकोपेक्षा उंदरी निघली बाबा हे जाल पुरते बाबा अंदर काही पाहायला पुरत नाही बाबा अजून काय खरं खरं आहे बाबा हे अंदर जाल पुरते उंदरात उद्याची असं खरं पहा सर आता देवाचे नाव घेत होता म्हणे लफडे लफडे सगळे बंद करतो सांगा सर आता लफडे लफडे चालू केले आता कसं काय करतात सांगा बरं आता बाहेरून पाहिलं लागी उंदरी आहे की गोरी आहे जर उंदरी आहे म्हणून गेला अंदर काय गांडीची म्हणून गोरी जर असती तर म्हटलं असतं वा का टॉप मॉडेल आधीच पटवली असती म्हणजे आपल्या ऑफिसचं नाव यानं खराब करणं लावलं म्हणजे सांगा किती बेकार म्हणे काय सुतमारीच्या 5 मिनिटाच्या अगोदर देवाचे नाव घेत होता म्हणत होता की मी लपडं लपडं सगळं पण करतो ऑफिसमधल्या पोरगी री काहीच पाहत नाही मी आता 2-1 वर्ष मी डायरेक्ट लग्न करीन म्हणते चांगला हां आताच तू पोरगीला पाहायला आलता काही निघली म्हणून नाही तुला आताच पटवली असती मग ऑफिसचं नाव खराब करण्यासाठी तुला काढूनच द्यायला लागते बाबू थांब तू जरा काय हो सर मी असं चालतो पाहायला म्हटलं कोणती पोरगी आहे काय काय करतात बा असं नाही करत मी आता गंमत केली ती मी पाहायला आलतो बा म्हटलं की कोणती पोरगी आहे काय बाबा काय कोणतं काम सांगायला आली तुम्हाला एवढ्या दूर लोक ते पाहायला आलतं मी पोरी काल पाहू लफडे लुपडे सोडले मी ना पहा सर हा किती हरामखोर पोर आहे ह्याला काही बेकार आहे बाबा तर बदलते सांगा बरं काय करतं नाही आपू याला चांगलं सांगसान तर हा वाईट करते आपलं काम सांगा बरं तो साला सुधारणारच नाही काय करसा ना जाऊ द्या आता काय बोलायला पुरत नाही याच्यासोबत सर मी आजपासून सुधारतो जाऊ द्या बरं आतापासून सुधारतो मी जाऊ द्या आता मी डबल कोणत्याच पोरगीले पाहणार नाही सुंदर असो की उंदरी असो की गोरी असो काही असो मी डबल आता पोरीले कोणत्याच पोरीले पाहणार नाही आता लफडे लुपडे सगळं बंद चला सर मी चालली हे जगा खरा झाले मला पाहता लागी साला तो हरामखोर थांब तू जरा मला पाहता का तू तुम्हाला जगा रे हां मी उंदरी आहे म्हणून नाही मला पाहिलं नाही मला पटत होता काय थांब तू जरा हां थांब तू आता मी पोलीस कंप्लेंट हो दीदी मी तुला पाहिलं नाही आलं तर म्हटलं कोणती पोरगी आहे म्हटलं बॉसले बोलवायला की फाईल अपलोड झाली अजून तर माझी फाईल बी अपलोड नाही आली याच्यासाठी आलं बाहेर मी सॉरी दीदी सॉरी तू ऑफिस मधला माणूस म्हणून सोडला तुला नाही तर साला पोलीस कंप्लेंट केली असती पोरीला पाहता पोरीला पाहायला लागे साला हराम करा थांब तू जरा आता तुला दिला सोडून तू ऑफिस मधला माणूस आहे म्हणून तुला दिला सोडून नाही तुला साल्या पहिले कंप्लेंट केली दीदी सॉरी दीदी जाऊ दे त्याला माफ कर आजपासून डबल काही करणार नाही तो त्याला सायल धमकवते मी थांब तू जरा तुझा आहे तू जाऊ दे तो काय साला बावला आहे साला आजपासून त्याला डबल करायला त्याला हाणतोच म्हणते चांगलं थांब तू जरा आता चालली मी आता डबल करतो नको डबल कर तू फक्त डबल पोलिसात कंप्लेंट करतो ऑफिस मधला असो की ऑफिसला बाहेरचा असो सर असो की कोणी असो पण हे तर काही बेकार आहे हे तर मला कंप्लेंट करायला म्हणाले बाबा काही बेकार हवा तू पोरगी तर असं पोरीची सुरक्षा आहे सर तसं चांगलं आहे का सर बोलणं तुमच्याबद्दल बोललं कसं कोणी ऐकणार नाही मग कसं कोणी करणार नाही तसं जाय तू काम कर जरा अपलोड कर फाईल हे दलिंदर साले काहीच कामाचे नाही दोघं जण येईल थांब बरोबर पाहतो मी बरोबर करतो आता येईल काम करायला लावतो येईल चालेल 20,000 रुपये द्यायच्या लायकी नाही थांब तू जरा आता ते प्रमोशन करतो येईल चालेल तसं राहू दे तू पटकेल थांब तू सर मी आजपासून चांगलं काम करतो आज पोरी लपडे सगळं बंद सर मग प्रमोशन करा सर तुम्ही मी तुमचं सगळंच काम करून देत जाईन सर हो सर माझंही प्रमोशन करून द्या सर मी आजपासून चांगले कामं करत देईन सर लफडे सगळे बंद करायला लावते पुऱ्याला मी सर चांगले प्रमोशन द्या तुम्ही ना जर हा पुरा महिना चांगले कामं जर केले तर तुम्हाला दोघायले प्रमोशन होईल नाही तर तुमचं जिंदगीभर काहीच नाही हो सर आम्ही पुरा महिना चांगले काम करतो सर माझं प्रमोशन करतो सर हो सर मी पुरा महिना चांगलं काम करतो सर माझं प्रमोशन करतो सर हो सर तुम्ही फक्त मेहनतनं काम करा चांगलं काम करा हो सर मी चालली मग आता हा जाय काम करते चला सर मग 8:30 वाजले आता बस झाले ना अर्धा घंटा वर झाला सर अर्धा तास वर झाला चला बरं आता हो सर अर्धा तास वर झाला सर जाऊ द्या सर मला आता खूप काम झालं सर आज चालेल एक फाईल अपलोड झाली नाही लागेल चाला म्हणता घरी कसं काय होईल तुमचं सांगा बरं मला कसं काय प्रमोशन करू सांगा बरं तुमचं दोघायचं मी हा जाऊ द्या जा तुम्ही घरी आता जाऊ द्या हो सर मी जातो सर घरी आता हो सर मी जातो आता सर घरी चाल बरं चला आज पार्कमध्ये जरा खेंडेल जाऊ चाल बरं हा चाल बरं जरा हिंडायला जाऊ चला पार्कमध्ये जरा डोकं इकडे दुखा सालेव निस्ती हिंडेल जासा नाही तर पोरीगिरी पाहायला जासा नांतन सालेव पाहून मा ऑफिसचं नाव खराब करताना चाललं तुम्ही लय बेकारावर तुम्ही असे कामं नको करा अजून बी मा ऑफिसमध्ये कोणी करायला नाही तुम्ही जर केला तुम्हाला डायरेक्ट नोकरीच्या बाहेर काढून देतो साले तुम्हाला पोलीस स्टेशनमध्येच जमा करायला नाही हो सर आम्ही हिंडायला चाललो फक्त पोरी सोरी पाहायला नाही जात सर येले हरून ठेवतो रे गाड्या हा चालला जाईन साला पोरीला पाहायलेच चालला जाईन पोरीला पोहून घेऊन तुम्ही टेन्शन नाही घ्या सर मी आवडतो सर त्याला मी पद्धतशीर नेतो आणि पद्धतशीर आणतो सर हो सर पद्धतीने जातो सर पद्धतीने येतो सर असे लपडे सगळं बंद करतो सर मी हो चला सर चाललो मी घरी चला सर चाललो मी सर घरी
मस्त पार्क बांधलेला गड्या, 2 करोडचा पार्क बांधलेला, गंमत बांधलेला का आमदारांना सांग. हो आपल्या रिकाम्या लोकांसाठी बांधलेला हा. आपण नमचोड लोक आहेत, आपण रिकाम्या लोकांसाठी बांधलेला हा. पैसे घेत नाही काही नाही, फुकट फाकड आहे. असं न म्हणून साल्या 4 चौकात आपली इज्जत आहे, असं न म्हणत जाऊ तू. मस्त बार लाईट शूटिंग गिटिंग सगळं करायला आधी किती खतरनाक व्ह्यू आहे सांग बरं. लाईट आला रातची सांग, असं वाटते दिवस आहे का बाबर, किती खतरनाक माहोल करला आधी. हो पुरा खतरनाक सीन करलाय आमदारांनी बांधलेला भाऊ. 2 करोड रुपये लावले, 1.5 करोड लागले असतील, 50 लाख खिशात घातले. तसंच असते बा आमदाराचं. आमदार खायला तर काही ना काही पाहिजे. आता आमदारांना 50 लाखातले 20 लाख वाटले असेल, 30 लाख खिशात घातले, काय करशील. आमदाराचं कामच तेच असते मग. त्या चाल बसून घेऊ आपू पद्धतशीर आडी, मग बोलू गेलो मग चालला जाऊ घरी लवकर. हा पहिले बसून घेऊन 5 मिनिटं बोलू घेऊन चाललं जाऊ घरी. आता काय करशील मग, घरी जाऊन जेवण मी करावं लागते ना. मग काय करतं पाबर, किती खतरनाक व्ह्यू आहे. झाडं झुडपं पाय बरं, किती बसायला बेंच आपल्याला. साल्या पुरी सोरी नाही आल्या झाल्या आडवल्या, पुरी खतरनाक असतं म्हणतो आडवल्या. पायाला पुरतं झाल्या मस्त, कसं आहे काय आहे की नाही, मस्त साडी गिडी घालून येतात, काही कपड्यावर येतात. बस रे भाऊ, तू काही सुधरत नाही रे भाऊ, काही खरं नाही रे भाऊ. ती लवकर घरी जायला पुरते, तू काही सुधरत नाही बापा. जाऊ दे बापा, तू एखाद्या पोरगी येईल कोण कधी नेली बॉस म्हणी मला आपल्या ऑफिसची इज्जत देऊन टाकली बाबा. या वर्करला ना तुला देतील साला काढून, मला देतील काढून, काही जायला पुरते बाबा. घरी जाऊ दे बाबा. आणि गंमत केली मी ना, जाऊ दे जरा बोलू गेलो आपण, मग चाललो जाऊ घरी. हा बोलतो मी, पण तुला लफड्या गोष्टी नाही करायला लागणार. लफड्या गोष्टी नाही करत मी, सगळं चांगल्या गोष्टी करतो मी. आता मी आतापासून चांगलं झालो. बस तू साला आतापासून चांगलं झालं म्हणते दलिंदरा. आतापासून चांगलं राहावं लागेल तुला. हा हो आतापासून चांगलं राहतो मी, चांगलं सध्याशीर बोलतो की आता. कावड झालं झुडपो, काय खतरनाक वातावरण डोलला. सांग बरं किती खतरनाक विवा डोलला आहे की नाही. हा पुरा खतरनाक येऊ ऑर्डरला. हा चल मग आता घरी. हा, चल मग आता घरी जाऊ द्या.